मनीष पल्ली क्रिकेट समालोचक सर्व खऱ्या रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. याचं नाव आहे ए के स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. आज आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या अशा ताऱ्याला बोलवलेला आहे ज्याचा संघर्ष गेल्या 20 वर्षांपासून आपण पाहत आहोत आणि ज्याला मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून म्हटलं जातं, आहेत ओंकार देवीदास देसाई. ओंकार, मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. ओंकार, पॉडकास्टचा जसा तुला कॉल आला तर नेमकं तुझी प्रतिक्रिया काय होती? ॲक्चुअली मी थोडा एक्सायटेड होतो कारण अजित मित्रां सरांनी मला सांगितलं, की "देसाई तुला माझ्यासाठी एक पॉडकास्ट करायचा आहे आणि तू फर्स्ट आहेस." तर मी बोललो, "अरे प्रत्येक पॉडकास्टला मीच फर्स्ट आहे." त्यांनी पण मला प्रेफरन्स दिला. म्हणून थोडा एक्सायटेड होतो. लकी चार्म म्हणून कोण जर तुमच्याकडे पाहतं, तर तुमची प्रतिक्रिया त्याकडे कशी आहे? ॲक्चुअली लकी चार्म असं नाही कारण रिस्पेक्ट आहे माझ्याबद्दल सगळ्यांची. त्यामुळे असावं कदाचित. तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. आता ह्या मागच्या सीझनमध्ये ओंकार देसाईचा फॉर्म कसा राहिलाय? मागच्या सीझनला तर खूप चांगला फॉर्म होता. मला वाटतं मी मीराबाईचं प्रीमियर लीग पण खेळलो होतो आणि टॉप रन स्कोरर होतो. सर्वच टुर्नामेंटमध्ये मला वाटतं ऑलमोस्ट मी चांगलाच खेळलोय. माझी टीम पण चांगली खेळली आहे. रबर बॉल थोडासा ऑफ सीझन खराब गेलाय. पण हरकत नाही. कमबॅक करू टेनिसला आणि परत चांगला खेळ खेळू. खूप चांगलं तुम्ही मत व्यक्त केलंय, की कमबॅक करायलाच पाहिजे. प्रत्येक दिवस हा चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं शोधायचं असतं. थोडेसे आकडे तुमच्याकडून मला जाणून घ्यायचे आहेत. आतापर्यंत तुम्ही जे काही अचीव्ह केलंय, त्या आकड्यांच्या माध्यमातून आपण एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं कुठली काय एन्सायक्लोपीडिया नाहीये. तर आपण तुमच्याकडे फक्त अंदाजे तुम्ही ते अचीव्ह केलंय ते सांगायचंय. आतापर्यंत किती मॅन ऑफ द सीरीज तुमच्या नावावर आहे? 100 प्लस, आतापर्यंत बेस्ट बॅटर? 200 प्लस, वाह! आतापर्यंत बेस्ट बॉलर्स? 15 प्लस. व्हेरी गुड. म्हणजे तिन्ही घटकांमध्ये तुमची अचीव्हमेंट चांगली राहिलेली आहे. तुमची आवडीची स्पर्धा? रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, सुप्रीमो, रतनबुवा, पालीला एक टुर्नामेंट व्हायची. त्याचं नाव आठवत नाहीये, पण खूप सुंदर स्पर्धा असायची आणि राधे एंटरप्राइजेस चिरले. आणि आवडीचं मैदान? आवडीचं मैदान माझं कुर्ल्याचं नेहरू नगर. व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही एंटर झालात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तेव्हा पदार्पण तितकं सोपं होतं? ॲक्चुअली मी ॲज अ फिल्डर मला वाटतं मी क्रिकेटची सुरुवात केली होती. कारण मी अंडरआर्म खूप चांगला खेळायचो. खूप कमी जणांना माहिती आहे, की मी अंडरआर्म खूप चांगला खेळायचो. तर मी जेव्हा स्टार्ट केली त्या कॉलनीच्या एका लोकल टीममध्ये मी फक्त फील्डिंग करायचो. मला बॅटिंग भेटत नव्हती किंवा बॉलिंग मिळायची नाही. तर मी फील्डिंगच्या जीवावरती 1-2 वर्ष फील्डिंग करून मग कधी बॅटिंग भेटली आणि त्यानंतर मग प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आलो. तेव्हा मी ॲज अ बॉलर म्हणून सँडी एस-पीमध्ये आलो आणि आता बॅट्समन झालोय. अच्छा. मार्गदर्शक असतो. तो मार्ग तुम्हाला कोणी दाखवला व्यवसाय क्रिकेटचा? व्यावसायिक क्रिकेटचा मार्ग मला आमचे जे मॅनेजर आहेत राजा पाटील आणि आमचा कॅप्टन नितीन नार्वेकर बाळू, या दोघांनी दाखवला, की प्रोफेशनल क्रिकेट कसं खेळायचं. ओंकार देसाई हा खऱ्या अर्थाने कुठल्या स्पर्धेत चमकला? की आम्ही ग्रामीण खेळायचो. सासवडे माझी टीम होती. कुशल इलेव्हन सासवडे, निरोजी टीम होती ती. तर आम्ही चिरलेला एक टुर्नामेंट खेळत होतो राधे एंटरप्राइजेसची. तर सेमीफायनलला मी 50 प्लस रन केले होते आणि तेव्हा सँडी एस-पी राजा पाटीलने मला बघितलं होतं आणि मला दुसऱ्या दिवशी मेसेज दिला, की "तू आमच्या मॅचला ये." तर मी थोडा घाबरलो होतो, की बाबा आता मुंबईला जाऊन खेळायचं तर कसं खेळायचं? मी इग्नोर करत होतो, की नको जाऊया मॅचला. तर सकाळी खूप वेळा 2-3 वेळा फोन आला, की तुला यावं लागेल, यावं लागेल. आणि भवन्स कॉलेजला टुर्नामेंट होती अंधेरीला. हे 2006 ची गोष्ट आहे. आणि मी ती टुर्नामेंट मला वाटतं पहिल्या 2 मॅच मला बॅटिंग आली नाही आणि सेमीफायनलला बॅटिंग आली आणि 1 ओव्हर 10 रन्स हवे होते आणि मी 2 बॉल डॉट केले होते. एक योगल्या करून बॉलर होता अंधेरीचा आणि तो खूप चायनामध्ये शार्प होता एकदम. तर पहिला बॉल तर मला समजलाच नाही आणि 4 बॉल 10ला मॅच झाली तर थोडा घाबरलो होतो. काय करूया? जस्ट फ्लूकमध्ये एक समोर 6 मारला तर कॉन्फिडन्स आला आणि 3 बॉल 4ला परत 6 मारला. मला वाटतं ती टुर्नामेंट मुंबईमध्ये मी लाईमलाईटमध्ये आलो आणि त्या दुसऱ्या संडेला मी सँडी एस-पीमधून खेळताना डोंगरीला 2 मॅचला 2 50 केले होते. डोंगरीला म्हणजे डर्बीच्या ग्राउंडवरती टीमचे 50 होत नाहीत आणि मी स्वतःचे 2 मॅचला 2 50 केले होते आणि मॅन ऑफ द सीरीज झालो होतो. तेव्हापासून मी मला वाटतं मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नावारूपाला आलो असेल. म्हणजे टॅलेंट असल्याशिवाय तुम्ही तुमचं स्थान पक्क करू शकत नाही आणि तुम्ही स्थान सँडी एस-पीमध्ये तुमच्या टॅलेंटवर पक्क केलं. टॅलेंट आणि मेहनत. व्हेरी गुड. ह्या 2 गोष्टी आपल्याकडे हव्याच. त्याशिवाय तुम्ही कुठलंही गोल अचीव्ह करू शकत नाही. किती वर्ष तुम्ही सँडी एस-पीसाठी खेळलात? सँडी एस-पी 18 वर्ष. 18 वर्ष. मग ते एकनिष्ठता तुम्हाला आजकालच्या क्रिकेटपटूंमध्ये पाहायला मिळते? तुम्हाला हा प्रश्न विचारताना पण प्रश्न पडत असेल की विचारू की नको?
एकनिष्ठता आता संपली आहे. कारण क्रिकेट प्रोफेशनल झालंय. आपण असं बोलू शकत नाही, की प्लेयर एकनिष्ठ असेल किंवा नसेल. कारण प्रोफेशनलिझम IPLमुळे आला आहे. तर प्रत्येक प्लेयर्सला पैसे हवेत. आपण बोलतो, की हा प्लेयर पैसे घेतो, तो प्लेयर पैसे घेतो. पैसे ही जरुरी आहे. पण आपल्या टीमसाठी 100% देणं गरजेचं आहे. तुम्ही आताचं म्हणताय ते योग्य आहे, की पैशांची आवश्यकता प्रत्येकाला आहे आणि क्रिकेट या खेळाकडे प्रत्येक खेळाडू करिअर म्हणून पाहतोय. पण जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं, तुम्ही 2006 ची गोष्ट म्हटलात. त्यावेळेला तेवढं डेव्हलप क्रिकेट किंवा स्पर्धा इतक्या जास्त प्रमाणात नाही व्हायच्या. त्याचमुळे कदाचित तो तुम्हाला फायदा मिळाला? नक्की, 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 नक्की. कारण त्यावेळी टीम क्रिकेट होतं. आता फ्रँचायझी क्रिकेट जास्त आहे. टीम क्रिकेट असल्यामुळे आपण सगळे एकाच टीमवरती डिपेंड होतो. आता फ्रँचायझी क्रिकेट असल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळायचं आहे. वेगवेगळे स्पॉन्सर असणार, वेगवेगळे ओनर असणार. तुम्हाला त्यांना टॅकल करायचं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आता गरजेच्या आहेत. 18 वर्षांचा प्रवास, खरं तर थक्क करणारा हा प्रवास आहे. तर त्या प्रवासातली सँडी एस-पीसाठी खेळलेली अशी एक इनिंग की तुम्हाला अजूनही लक्षात आहे? चेन्नईला जेव्हा मला मॅन ऑफ द सीरीज मिळाली होती कार, तेव्हा माझ्या पायाला 60 टाके होते आणि मला वाटतं शूज अलाउड होते. कंपल्सरी शूज होते आणि मी ऑर्गनायझरला रिक्वेस्ट केली होती, की माझा पाय पडलाय आणि मी ती पूर्ण टूर्नामेंट चप्पलवरती खेळलो होतो आणि मला कार भेटली दिसली. वाह! म्हणजे बघा उल्लेख आता कॉमेंटेटर करतात, की कार्स मिळाल्या आहेत, बाईक्स मिळाल्या आहेत. ही सुरुवात तुमची अगोदरच झाली होती. तर मुंबईतली सर्वात कठीण स्पर्धा जी खेळण्यासाठी तुम्हाला खरंच खूप स्ट्रगल करावं लागायचं. स्ट्रगल करायला लागले ते अशी कुठली स्पर्धा नाही, पण प्रेशर असणारी स्पर्धा म्हणजे सुप्रीम. घरचं प्रेशर, फॅमिली बघत असते, खूप मित्र बघत असतात, एरिया, आमच्या इकडचे आमदार, खासदार या सगळ्यांचं प्रेशर, की बाबा ओंकार तुझी मॅच कधी आहे? किंवा बॅटिंग करणार की नाही? जिंकायलाच पाहिजे. तर हा प्रेशर एक वेगळ्या लेव्हलचा असतो सुप्रीमला. सुप्रीमो म्हणजेच 8 षटकं, मोठं मैदान, क्राउड त्याचं प्रेशर वेगळं असतं. ग्राउंडच्या प्रेशरपेक्षा ज्या लोकांनी आपल्यावरती जबाबदारी ठेवली आहे किंवा ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे, तो विश्वास खरा करून दाखवायसाठी एक प्रेशर, तो वेगळा प्रेशर असतो. किती पर्व खेळला सुप्रीमोचे? पूर्ण सर्व. मग कुठलं पर्व खास ओंकार देसाईचा लक्षात राहणार? 2016ला आम्ही जेव्हा फायनल जिंकलो. 2007 व्हेरी गुड. म्हणजेच 11 पर्व तुम्ही खेळलेला आहात आणि ही देखील एक अचिव्हमेंटच आहे. एका भव्य जी आशिया खंडातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा सुप्रीमो आपण 11 पर्व खेळलात आणि नक्कीच पुढच्या पर्वाची तुम्हाला नक्कीच वाट पाहावी लागते. लवकरच ती प्रतीक्षा संपेलच. तर सँडी एस-पी बद्दल आपण सांगितलं. पण सँडी एस-पी ही टीम 18 वर्षानंतर बंद पडली. कारण काय? कारण असं काही नाही आहे. कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लॉकडाऊनपर्यंत आमची टीम चालू होती. त्यानंतर खूप सारे क्रायसिस झाले, की कोणाला वेळ मिळत नव्हता. सर्व जॉबमध्ये बिझी झाले, बिझनेसमध्ये बिझी झाले आणि मला वाटतं ग्लेन वगैरे त्या लोकांनी ओव्हर 40 खेळायला सुरुवात केली. त्यामुळे मला वाटतं, की आमची टीम जमत नव्हती आणि आणि प्रत्येक प्लेयरला पैसे देणं आम्हाला जमत नव्हतं. कारण जो नवीन प्लेयर येईल त्यांना आपण एंटरटेन करणार सारखं-सारखं, की मॅचला ये, प्लीज ये. एवढं रिक्वेस्ट करणं मला जमत नव्हतं. त्यामुळे मी सचिनने विचार केला, की आपण थांबूया आणि ज्याला ज्या ठिकाणी खेळायला भेटतं त्याने तिकडे खेळूया. हा पर्याय खूप तुमच्यासाठी कठीण होता, की आता सँडी एस-पी बंद झाले. पण तुम्हाला कित्येक टीम ओनरचे फोन आले असतीलच. पण त्यानंतर कुठल्या टीमला तुम्ही स्विच केलंत? मी निलेश परदेशीमध्ये 1 वर्ष खेळलो रायगडला. त्यानंतर मग पावसाळ्यामध्ये त्याच वर्षी पावसामध्ये मी कुठे खेळत नव्हतो. तर माझा मित्र अनिकेत राऊत तो पण एस-पीमध्ये खेळायचा. तर त्याने मला फोन केला, की "ओमकार तू कुठे खेळत नाही, तू ताई पेकरच्या मॅचला ये." तर मी बोललो, "अरे अनिकेत मी पावसात असं पण नाही येणार. मी टेनिसपासून स्टार्ट करेल." तर मग एक टुर्नामेंटला त्यांचे प्लेयर्स नव्हते. मग गेलो तेव्हा. मग तेव्हापासून ताई पेकरमध्ये मला वाटतं रेग्युलर झालो. तुम्ही मुंबईचे आणि ताई पेगसमध्ये जवळपास सर्व खेळाडू पालघरचे आणि त्याच्यामुळे तो ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा ती बॉन्डिंग असेल, लगेच जुळली? अनिकेत राऊत असल्यामुळे ते पॉसिबल झालं. कारण अनिकेत राऊत हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि एस-पीमध्ये तो मला वाटतं 4-5 सीझन आम्ही एकत्र खेळलोय. त्यामुळे अनिकेत राऊतची एक बॉन्डिंग खूप चांगलं आहे माझं. ॲक्चुअली ते भावासारखंच आहे. अनिकेत राऊत आणि मी काही वेगळा नाही आहे. ताई पॅकर्स या संघाने तुम्हाला निवडलं, की तुम्ही एक महत्त्वाचा घटक आहात त्या संघाचा. तर ताई पॅकर्ससाठी आतापर्यंत किती वर्ष तुमचा प्रवास राहिला? आता हे माझं 3रं वर्ष आहे ताई पॅकेजबरोबर. अमर परुळेकर आमचे टीम ओनर आहेत
ते असं वाटत नाही की टीम होणार आहे. ते प्रत्येक म्हणजे कुठल्याही संकटात असू दे किंवा बर्थडे असू दे किंवा काही असू दे, ते आमच्याबरोबर कायम असतात. ओंकार देसाई खट्याळ खेळाडू आहेत का? खूपच. तर स्लेजिंग हा विषय खूप खोलाचा आहे आणि तो तुमच्या आवडीचा आहे. तर स्लेजिंग तुम्ही करता आणि त्या स्लेजिंगचा फायदा होतो? स्लेजिंगचा फायदा 60% होतो. पण तुम्हाला स्लेजिंग करताना हे समजलं पाहिजे, की आपण ज्यावेळेला स्लेजिंग करतोय, त्याला कुठल्या स्लेजिंगचा परिणाम होतोय. कधी-कधी स्लेजिंग एक सॉफ्ट स्लेजिंग असते, की हसत-खेळत पण एखाद्या प्लेयरला आपण अडकवू शकतो आणि कधी-कधी तर ते मारामारीपर्यंत पण जाऊ शकतात. एवढं स्लेजिंग खतरनाक आहे. कधी घडली तुमच्या बाबतीत? मारामारीपर्यंत अजून तर नाही घडलंय. पण एकदा शाहिद बरोबर झालं होतं. शाहिदने मला स्लेज केलं होतं. पण ते मी कधी स्लेजिंग माझ्यावर झाली, की मी त्याला उत्तर पटकन देऊन टाकतो. बॅटने नंतर देतो, पण तोंडाने पहिलं देतो. म्हणजे लिमिटेशन असलं पाहिजे? स्लेजिंगला लिमिटेशन असलं पाहिजे. खूप छान. वेदांत देसाई जो तुमचा मुलगा आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय थोडक्यात कसं सांगाल? ओंकार देसाईच्या अपोझिट जो कोण असेल तर वेदांत देसाई. कारण माझा स्वभाव आणि त्या स्वभावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामध्ये ओंकार देसाईचा 1% पण नाही आहे. मग जेव्हा वेदांत देसाई ओंकार देसाईच्या समोर दुसऱ्या टीममधून खेळतो, प्रतिस्पर्धी आहे. तर ओंकार देसाईमध्ये तो व्यवसाय क्रिकेटपटू असतो, की वेदांतचा वडील असतो? नाही, मी ग्राउंडमध्ये उतरलो की फक्त क्रिकेट आणि प्रोफेशनल क्रिकेटर. मग ती चीअरिंग होते का? वेदांतने तुम्हाला आउट केलं तर किंवा ओंकारने वेदांतला षटकार मारला तर? वेदांतने मला आउट केल्यावरती मी ग्राउंडवरती जसा असतो तसंच असतो. पण ग्राउंडच्या बाहेर मी त्याला बोलतो, की सिक्सचाच बॉल होता, पण जाऊ दे, तू होता म्हणून मी आउट झालोय. आणि वेदांत एक डिसएडव्हांटेज आहे, की वेदांत लेफ्टी आहे आणि मी लेफ्टी बॅट्समनला खूप चांगली बॉलिंग टाकतो. व्हेरी गुड. नेपोटिझम हा शब्द बॉलिवूडमध्ये आपण ऐकलेला आहे. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेपोटिझम होऊ शकते का किंवा चालते का? मला अजूनपर्यंत तरी नाही वाटलं, की टेनिस क्रिकेटमध्ये नेपोटिझम आहे. कारण टेनिस क्रिकेट हा शॉर्ट फॉर्म ऑफ गेम आहे. तर त्यामुळे नेपोटिझम जरी असलं आणि ते समजा त्या नेपोटिझमच्या प्लेयरला व्यवस्थित खेळता येत नसेल, तर तुम्ही एक मॅच खेळून ठीक आहे, पण दुसऱ्या मॅचला तुम्ही त्यांना इन टीम खेळू शकत नाही. मुंबईमध्ये मागच्या 2-3 वर्षांनी पाहिलं, की तरुण खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत, पुढे येतायत. तर त्या तरुण खेळाडूंबद्दल काय सांगशील? कारण तुम्ही त्यांना जवळून पाहिलंय. खूप चांगले खेळाडू आहेत तरुण आणि मला वाटतं मुंबईचा फ्युचर ब्राईट आहे. खूप जण बोलतात, की मुंबईचं क्रिकेट संपलंय, पण मला वाटत नाही मुंबईचं क्रिकेट संपलंय. मुंबईमध्ये खूप चांगले बॅट्समन्स आहेत. फक्त मुंबईचे बॉलर्स थोडे कमी झालेत. जे लेजंड्स बॉलर होते, जसे की मी बोललो अजित पुत्रन, सुनील इंदुलकर, संदीप दळवी, महेश मकवाना, ही क्वालिटी आता मुंबईच्या बॉलर्सची राहिलेली नाहीये. मग त्यासाठी तो अभ्यास त्या तरुणांनी कसा करायला पाहिजे? लेजंड्स लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. असलम सरगुरू आहे. मी नावं घेतली ते सर्व बॉलर्स आहेत. त्या लोकांनी ॲक्चुअली मुंबईचं क्रिकेट हे स्पिन क्रिकेट होतं. पण आता आपले बॉलर डेअरिंगच करत नाहीत, की स्पिन करूया, विकेट काढूया. पहिले बॉलर होते, मी बघितलंय, की 3-3 स्लिप लावायचे, 4 स्लिप लावायचे, गली लावायचे आणि स्पिन करायचे बिंदास. एक सिक्स खाल्ला तरी झालं, दुसरा खाल्ला तरी झालं, पण तिसऱ्या बॉलला विकेट घ्यायची. पण आता फक्त बॉलर्स वाचायला जातात. ऑफसाईड यॉर्कर टाकला, आपले 6 बॉल संपवायचे आणि निघून जायचं. तुम्ही विकेट काढणार, तेव्हा समोरची टीम प्रेशरमध्ये येणार. समोरचे बॅट्समन नेक्स्ट टाईम तुम्हाला घाबरून खेळणार, की हा माझा विकेट काढतोय. मग तुम्ही आता लेजेंडचं मार्गदर्शनचा उल्लेख केला. तर लेजेंड क्रिकेटपटूंनी काउन्सिलिंग सेशन चालू केले पाहिजेत का तरुणांसाठी? नक्कीच चालू केलं पाहिजे. कारण मला वाटतं, की आता क्रिकेट तेच आहे. बॉलर्स पण व्यवस्थित आहेत. बॉलर्सकडे पण स्पिन आहे. पण बॉलर्सची मेंटॅलिटी चेंज झाली. तर मेंटॅलिटी चांगली होण्यासाठी काउन्सिलिंग जरुरी आहे. क्या बात आहे. काउन्सिलिंगचा मुद्दा नक्कीच या पॉडकास्ट नंतर लक्षात घेतलं जाईल, जे आवश्यक आहे तरुणांसाठी. अजून एक क्राउड पुलिंग टूर्नामेंट आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. तर त्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव कसा व्यक्त कराल? रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी फर्स्ट इयर मी मॅन ऑफ द सीरीज होतो. सेकंड इयर मी बॅटिंग प्राइज घेतलं होतं आणि फोर्थ इयर बॅटिंग प्राइज घेतलं होतं. खूप उत्कृष्ट टुर्नामेंट. कोकणामधली सगळ्यात नंबर 1 टुर्नामेंट. वातावरण निर्मिती कशी करायची? वातावरण, निर्मिती, पब्लिक, प्राइज सेरेमनी, मॅन ऑफ द मॅच सेरेमनी, एक्स्ट्राऑर्डिनरी.
एक्स्ट्राऑर्डिनरी हा शब्द खूप कमी स्पर्धांसाठी येतो आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही प्रेक्षकांच्या बाबतीत तर तो रेकॉर्ड केला होता. ऑनलाईन प्रेक्षकांनी देखील खूप चांगलं उचलून धरलेली स्पर्धा म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. तर कुठल्याच मुलाखतीत न सांगितलेला किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. एक टुर्नामेंट होती बिलाडला. मी मॅचलेसमध्ये खेळत होतो आणि मी आणि अविनाश जाधव आणि राहुल जोगाडे तिघंच ग्राउंडवरती होतो. आणि संजयांची टीम होती मुनासिसी म्हणजे नाझीम मुल्लीची तेव्हा जी त्या काळातली गुजरातमधली सर्वात टॉपची टीम. बाकी सर्व मला वाटतं पोचले नव्हते, स्टेशनला होते आणि स्टेशनपासून ग्राउंड जवळ-जवळ 15-20 मिनिटं दूर होतं. भरतलाल वगैरे सर्व स्टेशनला होते आणि आम्ही तिथे ग्राउंडवर बसलो होतो. तर कमिटीने अविनाश जाधवला सांगितलं, की तुम्ही 2 मिनिटामध्ये फिल्डिंग लावा, असं आम्ही समोरच्या टीमला बाहेर देऊ. तर अवी माईंड आला, ओंकार काय करायचं? मी म्हटलं, "चला आता खेळूया, काय करणार? 15 मिनिटं काहीतरी टाईमपास करू." आणि अवी आणि मी असेल तिकडे टाईमपास 100% होणार आहे आम्हाला माहिती आहे. कारण कोणाचे शूज काढ, कोणाचे सॉक्स काढ, कोणाला किडा दाखव. त्यामध्ये आम्ही टाईमपास करणार. पण ते काय तसं झालं नाही. तर पहिली ओव्हर स्टार्ट केली. एक पण फिल्डर म्हणजे सर्कलच्या बाहेर नव्हता. राहुल जोगाडेला आम्ही ओव्हर दिली. आम्ही कशाबशा 4 ओव्हर खेळवल्या. तर सर्व प्लेयर्स आतमध्ये आले नंतर. 4 ओव्हरनंतर आम्हाला काहीतरी 8 ओव्हरमध्ये त्या टीमने 108 रन केले होते. 108 का 109 विन होता. आणि मॅच आम्ही हरतच होतो. लास्ट मला वाटतं अवी आणि मी लास्ट पेअर आम्ही खेळत होतो. आणि 4 ओव्हर 60ची मॅच आली होती. आणि आम्ही ते 2.5 ओव्हरमध्ये गेले होते. कारण नाझीम मुल्लीला मी 5-6 मारले त्याच्या. क्या बात है! प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे प्रसंगाबद्दल खूप महत्त्वाचं आहे आणि ते प्रसंग तुमच्या वतीने मला पाहायला मिळाला. मी किस्सा ऐकला होता. तुम्ही बेस्ट लपवले होते. हां, आता लास्ट इयर 2 वर्षापूर्वी गोदरेज कंपाऊंड करी रोडला एक टुर्नामेंट होती आणि किशन मला वाटतं घरी होता पार्लेला आणि प्लेयर्स होत नव्हते आमचे. तर चतुर आमचा रोहित आणि किशन हे दोघं पार्लेला होते. बॅट्समन नव्हते आणि मला वाटतं एक बॉलर पण कमी होता. तर तिघंजण एकत्र होते. तर मग मी नाईट टुर्नामेंट होती. अंपायर सारखे बोलत होते, "ओमकार अरे चालू कर, चालू कर, चालू कर." मी म्हटलं, "चालू करतो फक्त 5 मिनिटं." किशनला फोन केला, "किशन किती वेळ लागेल?" किशन बोलला, "भाई 15 मिनिट लगेगा." बोलला, "ठीक आहे." मी गेलो नॉन स्ट्राईकच्या दोन्ही बेल्स खिशामध्ये टाकल्या. स्ट्राईकच्या दोन्ही बेल्स खिशामध्ये टाकल्या. ते अंपायर बेल्स शोधत बसले. 20 मिनिटं 20-25 मिनिटं आली. किशन मला गेटवरती दिसला. 2 बेल्स इकडे टाकल्या, 2 बेल्स तिकडे टाकल्या. सर बोललो, "इकडे हे काय बेल्स आहे? कुठे शोधत बसले तुम्ही? चालू करा मॅच आता." बघा या गोष्टी खूप तुम्हाला स्पेशल बनवतात, की वेळेवर ते सुचायला पाहिजे, की आपली टीम उशिरा आली आणि त्यामुळे कुठेतरी आता आपल्यालाच भूदंड भोगावा लागेल. पण त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित सांभाळून घेतलं. पण मी सर्व संघांना तीच सूचना करेन, की वेळेवर पोहोचा. आज जी किती मेहनत तुमच्यासाठी घेत आहे. तर टुरिंगमुळे कदाचित हे होते का? जेव्हा तुम्ही टूर्सवर जाता म्हणजे एकदा कराडमध्ये असता, एकदा पुण्यात असता, एकदा मुंबईत असता, एकदा गुजरातमध्ये असता. तर ह्या ट्रॅव्हलिंगमुळे लेट फास्ट होतं? हां, नक्की. कारण ट्रॅव्हल पिरियड कधी-कधी एक्झॅक्ट नसतो. समजा आता आपण बोलतो, की फ्लाईटने आपण ट्रॅव्हल करतोय. सकाळी मुंबईमध्ये मॅच आहे. पण कधी-कधी फ्लाईट पण डिले होते. माणूस झोपतो. फ्लाईटमधनं उतरल्यावरती मी झोपलोय मला माहिती आहे. प्रत्येक गोष्टी या प्रत्येक दिवशी सेम नसतात. मगाशी जसं तुम्ही बोललात. तर त्यामुळे त्रास होऊ शकतो. व्हेरी गुड. तर आता काही मी प्रश्न तुम्हाला विचारतोय खेळाडूंबद्दल. म्हणजे तो खेळाडू त्या सिच्युएशनला फिट होतोय का ते तुम्हाला तुमचं मत सांगायचं आहे. जो बेस्ट आहे त्या फील्डमध्ये. एक बॉल, एक डिफेंड करणारा गोलंदाज. नाझीम उल्ली, एका चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार खेचणारा फलंदाज. किशन देवेंद्र, आउटफील्डमधला बेस्ट फिल्डर. राहुल जोगाडिया, सर्कलमधला बेस्ट फिल्डर. ओमकार देसाई, बेस्ट विकेट कीपर. सचिन कदम, बेस्ट क्लोज विकेट कीपर. सचिन कदम, बेस्ट कॅप्टन. नितीन नार्वेकर वाळू, यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर. यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर तुकाराम गुंचे महाराज, बाउन्सर स्पेशलिस्ट बॉलर. विजय पावले, इकॉनॉमिकल बॉलर. विश्वजित ठाकूर, 6 चेंडू 6 षटकार खेचणारा बॅटर तुमच्या मते. कृष्णा सातपुते, आणि सर्वात लांबलचक षटकार खेचणारा फलंदाज. किशन देवेंद्र. क्या बात! खूप चांगल्या पद्धतीने आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. कारण तुम्ही जवळून त्यांना पाहिलेलं आहे. टूरवर नसता. तेव्हा तो डेली रुटीन काय असतं? माझे डेली रुटीन सकाळी मी 7 वाजता उठतो. माझ्या बायकोच्या हातची एक खूप दर्जेदार अशी मलाई चहा माझी फेव्हरेट आहे. ती आता कमी केली आहे थोडीशी आणि नंतर मग माझ्या पूर्ण दिवस मुलीला वेळ. फॅमिली सपोर्टबद्दल काय सांगाल? फॅमिली सपोर्ट नसता तर मला वाटतं ओमकार देसाई झालाच नसता. कारण मम्मी-पप्पा
स्पेशली बायको खूप सपोर्ट केलाय आणि आत्ता पण करतात. कारण मी टूरला जेव्हा जातो, तेव्हा ऑलमोस्ट पूर्ण घराची जिम्मेदारी ती सांभाळते आणि मम्मी-पप्पांचं औषधपासून रात्री जेवण देण्यापासून त्यांना प्रत्येक टॅबलेट देईपर्यंत ती जागी असते. म्हणजे प्रत्येक क्रिकेटपटूला अशीच धर्मपत्नी हवी आहे, नक्कीच. जी त्यांच्या घरच्यांना सांभाळेल जेव्हा क्रिकेटपटू दूरवर जातं. तर हे डेली रुटीन तुमचं सांगितलं आणि त्याचमुळे आई-वडिलांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण कुठलंच काम पुढे करू शकत नाही. तर आई-वडिलांबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल काय सांगणार? कारण त्यांनीच आपल्याला बनवलंय. पण जेव्हा तुम्ही क्रिकेटिंग फील्ड चूज केलं, तर शिक्षणाला दुर्लक्ष होते असं आई-वडिलांचं मत नव्हतं का? हां, होतं ना. पप्पांना तर माहीत पण नव्हतं मी क्रिकेट खेळतोय. कारण त्यांना तर त्यांचा अपोज होता, की "तू क्रिकेट-विकेट खेळू नको, काहीतरी कामधंदा कर." अ, कारण तेव्हा क्रिकेटमध्ये असं कमाई पण नव्हती काय, की बाबा की हा फ्लाईटने जातोय. तेव्हा फ्लाईट पण नव्हत्या. कारण आमची ट्रॅव्हलिंग पण एकदम खडतर होती. अ, आमच्या टायमाच्या प्लेयरलाच माहिती आहे. म्हणजे जे लेजंड्स जे जुने होते, मॅक्रेस, राहुल जे टूर करायचे, त्यांना माहिती आहे. कारण एकदम बेकार ट्रॅव्हलिंग असायची. आता तर ट्रॅव्हलिंग खूप ईझी झाली आहे. 4 दिवसा अगोदर फ्लाईटचं तिकीट येतं. तेव्हा तर 4 दिवसाच्या नंतर पण धक्के खाल्लेले जाणवत असायचे, की ट्रेनमध्ये कसे धक्के खाऊन गेले. सर्वात जास्त रकमेचं वैयक्तिक बक्षीस कुठल्या वर्षी, कुठल्या स्पर्धेत जिंकलेस? जे-पी-एलला मला वाटतं फर्स्ट जे-पी-एल जी होती, तेव्हा ₹1,10,000 मला 2013 मध्ये इंडिव्हिज्युअल मिळाले होते आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी एक राजकारण करून पुणे लोहगावला स्पर्धा होती. त्यानंतर त्या टुर्नामेंटचं नाव पी-पी-एल झालं. त्या टुर्नामेंटमध्ये ₹1,20,000 आणि मॅन ऑफ द सीरीजची क्विड कार ही एकट्याला मला मिळाली होती. आजकालचं क्रिकेट चाललेलं आहे टेनिस बॉलचं. तर क्रिकेटकडे करियर म्हणून सर्वजण पाहतायत. तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. तर तुमचं मत काय आहे? जर 7x7 किंवा 10x10 मध्ये जो खोलीमध्ये कोणी राहतोय, त्याच्याकडे चांगलं क्रिकेट आहे. तो स्वतःचा 1 BHK घेऊ शकतो का? घेऊ शकतो, आरामात घेऊ शकतो. पण त्याने क्रिकेटला पूर्ण त्याचं कन्सिस्टन्स परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे त्याने प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. कमिटमेंट इम्पॉर्टंट आहे. कारण कमिटमेंट नाही आहे तर आपण लाईफमध्ये काहीच नाही करू शकत. म्हणजे ठरवलंय, लगेच झालं असं होत नाही. नाही, कष्टाने हाल होतील, पण हार नाही होणार. नाही होणार. क्या बात! ओमकार देसाई यांचं भविष्य काय आहे? मी ज्योतिषी नाही आहे. त्यामुळे मी माझं स्वतःचं पण भविष्य डिसाईड नाही करू शकत. कारण मी असा माणूस आहे, की माझं एक तत्व आहे, गो विथ फ्लो. तर मला प्रवाहाबरोबर जायला आवडतं आणि जे होईल ते होईल. म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट तुमचा आहे. खूप महत्त्वाचा आहे तो. ए-के स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या वतीनं हे नवीन YouTube चॅनल सुरू झालेलं आहे. YouTubeच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्ध झालात, घराघरात पोहोचलेला आहात. तर ए-के स्पोर्ट्स या YouTube चॅनलकडून तुमची काय अपेक्षा आहे? त्यांनी नवीन काय द्यायला हवं? ए-के स्पोर्ट्स च्या माध्यमातून मला अशी अपेक्षा आहे, की त्यांनी खूप पुढे जावं आणि जसे ओंकार देसाईचे इंटरव्ह्यू घेतात, तसं एम-एस धोनी, अ, विराट कोहली इथपर्यंत पोहोचावं आणि इव्हेंट मॅनेजमेंट किंवा पॉडकास्टच्या दुनियामध्ये त्यांनी एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं. कसं वाटलं चर्चा करून या पॉडकास्टमध्ये पहिला एपिसोड तुमचा? मला वाटतं मी तुमच्यावर पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय. कारण 1-2 वेळा मला वाटतं आपण ठरवलं होतं करायचं आणि ते डिले होत होतं. तर मला खूप बरं वाटलं आणि ए-के स्पोर्ट्सवाल्यांनी मला इथे इन्व्हाईट केलं आणि मला एवढा मोठा मान दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. तर प्रेक्षकांसाठी आम्ही अशाच क्रिकेटपटूंना घेऊन येणार आहोत. त्यांच्याकडून त्यांचे क्रिकेटचे किस्से जाणून घेणार आहोत. हा पहिला एपिसोड आपण इकडेच संपवतोय. ए-के स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही वारंवार नवनवीन क्रिकेटपटू तुमच्यासमोर आणत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.